मयुरेश्वर हे गणपतीचं स्वयंभू आणि आद्यस्थान असून गणपतीच्या डोळ्यात आणि बेंबीमध्ये हिरे आहेत. त्याचबरोबर मोरया गोसावी यांनी या मोरेश्वराच्या पूजेचा वसा घेतला होता. या ठिकाणाचं आणखीन एक महत्त्व म्हणजे समर्थ रामदास स्वामींनी सुखकर्ता दुःखकर्ता ही जी आरती आहे ती इथेच लिहिली. इतकं महात्म्य या ठिकाणाचं आहे. नमस्कार, मी मधुरा आणि अनोट वाटामध्ये आपलं खूप मनापासून स्वागत. आज आपण आलेलो आहोत अष्टविनायकातील प्रथम असलेल्या मोरगावच्या मोरेश्वराच्या दर्शनाला आणि त्याबद्दलचाच आपला आजचा व्हिडिओ. तेव्हा चला तर मग क्षणाचा विलंब न करता सुरुवात करूयात आपल्या आजच्या व्हिडिओला. अष्टविनायकातील पहिला मोरगावचा मोरेश्वर इथे आता आपण निघालोय आणि मोरगावच्या मोरेश्वरापासूनच आपण आपल्या ह्या प्रवासाचाही गणेशा करतोय असं म्हणूयात. आणि आता आपण आहोत पुणे सोलापूर हायवेवर. पुण्यापासून मोरेश्वराचं जे अंतर आहे ते आहे 60 ते 65 किलोमीटर. तर त्याला तिथे जायला आपल्याला लागतात 1 ते 1.5 तास. तर थोडा उशीर झालाय आपल्याला पोहोचायला. थोडी रस्त्यावर ट्रॅफिकही आहे, तेव्हा बघूयात आपल्याला किती वेळ लागेल ते. मोरगावच्या मोरेश्वराला जर आपल्याला जायचं असेल तर खूप साऱ्या मार्गाने, खूप साऱ्या साधनांनी आपण तिथपर्यंत पोहोचू शकतो. तर पहिल्यांदा जर बघितलं तर मोरगाव पासून पुणे विमानतळ जे आहे ते 70 ते 80 किलोमीटरवर आहे. तेव्हा त्या विमानतळाला येऊन तिथून बस किंवा टॅक्सीने आपण मोरगावच्या मोरेश्वरापर्यंत येऊ शकतो. किंवा जर ट्रेनने यायचं म्हटलं तर जेजुरी तिथून फक्त 17 किलोमीटरवर आहे. तेव्हा जेजुरीचं जे रेल्वे स्थळ आहे, रेल्वे ठिकाण आहे, त्या रेल्वे पासून 17 किलोमीटर फक्त मोरेश्वर आहे. तेव्हा तिथूनही बस किंवा टॅक्सीने तुम्ही मोरेश्वराला येऊ शकतात. किंवा पुण्यापासून जर येत असाल तर पुण्यापासून तर कनेक्टिव्हिटी चांगलीच आहे. तेव्हा बस किंवा आपली स्वतःची गाडी तिनेही अगदी आपण पुणे सोलापूर हायवेवरनही आपण इकडे मोरगावच्या मोरेश्वराला येऊ शकतो. आणि किंवा तुम्ही स्वारगेटचा जो बस स्टॉप आहे तिथनंही अष्टविनायक यात्राच्या बस असतात, त्यांनीही आपण मोरगावच्या मोरेश्वरापर्यंत किंवा ही संपूर्ण अष्टविनायकची यात्रा आहे ती करू शकाल. पुण्यावरनं आपण निघालो आणि हडपसर, चौफुला, सुपे या मार्गे आता मोरगावच्या मोरेश्वराला निघालो आहोत. रस्ता इथला छानच आहे, फक्त मध्ये जे आपल्याला ट्रॅफिक लागते त्या ट्रॅफिकमुळे थोडासा उशीर होतो. पण थोड्याच वेळामध्ये आता पोहोचूयात गणपती मंदिराच्या इथे. अष्टविनायकातील पहिलं मंदिर म्हणजे मोरगावचा मोरेश्वर. तर हेही मंदिर अतिशय पुरातन असं आहे. असं म्हणतात की शिवकाळात पायदळ प्रमुख जे होते नरवीर पिलाजी गोळे यांचे आजोबा म्हणजे सुभेदार गोळे यांनी या मंदिराचं बांधकाम केलंय. इथे वरती डोंगरावर आपल्याला खूप सुंदर एक मंदिर पाहायला मिळतंय, जे हिरवळीचा असा डोंगर आणि त्याच्यामध्येच पिवळ्या रंगाचं असं मंदिर पाहायला मिळतंय. तर एकांतातलं हे मंदिर दिसायला खालनंही अगदी सुंदर वाटतं बघायला. मयुरेश्वर मंदिराच्या इथे आपण पोहोचलोय आणि आता लवकरच मंदिरात जाऊयात. बघूया तिथे काही गर्दी आहे का, कारण की आता संध्याकाळचे वाजलेले 4:30 आणि अपेक्षा आहे की इथे गर्दी नसेल, कारण की आहे शनिवार. बघूयात आतमध्ये जाऊन काय परिस्थिती आहे ते. इथे जे आपण आलोय ते इथे आपण पाहतोय सुस्वागतम कमला प्रसादम, म्हणजे माझ्या मते हेही अन्नछत्रच असेल भाविकांसाठी इथे येणाऱ्या. आणि आता इथून जो आहे तो रूट सुरू होतोय आपला मंदिरामध्ये जाण्याचा. तर बघितला ना तर सगळीकडे असा दगडी भिंती आहेत, म्हणजे हेही बांधकाम मला आता जुनंच असं वाटतंय की जुन्या काळातलंच हे बांधकाम असेल. आणि आता त्याचं शिखर इथे आपल्याला पाहायला मिळतंय. इथे आपल्याला खूप सारी अशी फुलांची वगैरे दुकानं पाहायला मिळतात. इथे आपल्याला मयुरेश्वराच्या मंदिराच्या समोर भला मोठा असा
उंदीर पाहायला मिळतोय जो लाडू खाताना दाखवलाय आणि हा जो आहे तो मयुरेश्वराचा नगरखाना आहे आणि त्याच्या समोरच एक नंदीची प्रतिमा आहे, ती नंदीची मूर्ती आहे आणि ती मूर्ती तिथे का आहे ते आता आपण पाहूयात। गणपतीच्या मंदिरासमोर पहिली गोष्ट तर आपल्याला नंदीची मूर्ती कधी पाहायला मिळत नाही, तर जेव्हा आपण इथे येतो तेव्हा प्रवेशद्वाराच्या इथे आपल्याला भला मोठा असा उंदीर जो आहे तो पाहायला मिळतो। त्याच्यासमोर प्रवेशद्वाराशीच आपल्याला प्रचंड मोठा असा दगडी जो नंदी आहे तो पाहायला मिळतो। तर त्याबद्दलची एक आख्यायिका अशी आहे की इथल्या जवळच्याच एका शिवमंदिरासाठी जेव्हा एका रथातनं हा नंदी घेऊन चालले होते तेव्हा त्या रथाचं चाक इथे तुटलं आणि तेव्हा तो नंदी जो होता तो इथे ठेवला गेला। त्यानंतर त्याला उचलण्याचा खूप लोकांनी प्रयत्न केला, मात्र तो काही उचलला गेला नाही आणि त्यामुळे ती नंदीची जी मूर्ती आहे इथे स्थापित करण्यात आली, अशी या मूर्तीची आख्यायिका आहे। आता पुढे जाऊयात। नंदिकेश्वराचं मंदिर पाहायला मिळतं आहे। त्यानंतर इथे जो आहे तो आपल्याला प्रवेशद्वार पाहायला मिळतो, तो दगडी प्रवेशद्वार आहे आणि त्या दगडी प्रवेशद्वाराच्या वर नगारखानाही आहे आणि तिथून जेव्हा आता आपण आत जाऊ तेव्हा आपण मंदिराच्या प्रांगणामध्ये प्रवेश करूया। मोरेश्वर मंदिराच्या बाजूला असलेल्या ह्या ओवरीमध्ये आहोत। तर इथे आपल्याला संपूर्ण ओवरीमध्ये छोट्या वेगवेगळ्या देवतांच्या मूर्ती पाहायला मिळतात। जसे इथे आपल्याला ही महोदर गणपतीची मूर्ती पाहायला मिळते आहे, पुढे हनुमंताची मूर्ती आहे, त्याच्याही पुढे आणखीन एक मूर्ती आहे, तिचं नाव सांगते मी आपल्याला। तर ही मूर्ती आहे दक्षिणद्वार मूर्ती म्हणजेच श्री अर्थ मंडप आणि इथे खाली बघा, इथे खाली आपल्याला शिवाची पिंड पाहायला मिळते आणि अशा दोन, ही एक देवीची मूर्ती आणि आणखीन एक ही मूर्ती पाहायला मिळते। तर अशा खूप साऱ्या मूर्ती आपल्याला इथे पाहायला मिळतात। त्याचबरोबर हा जो संपूर्ण परिसर आहे तो अत्यंत सुंदर आहे। गणपतीचा जर आपण शिखर पाहिला तर शिखरावरही आपल्याला हत्ती असतील किंवा माकड असतील किंवा अनेक साऱ्या देवतांच्या मूर्ती आपल्याला इथे पाहायला मिळतात। तेव्हा संपूर्ण हा जो परिसर असेल याच्यामधलं म्हणजे लाकडाचं नक्षीकाम असेल किंवा दगडी नक्षीकाम असेल, अत्यंत कोरीव आणि सुंदर असं आपल्याला इथे पाहायला मिळतं। पूर्वीच्या काळी सिंधू नावाच्या राक्षसाने पृथ्वीवर अगदी उत्पात माजवला होता, त्यामुळे त्याचा वध करण्यासाठी सर्व देवतांनी गणपती बाप्पाला मागणी घातली की आपण या सिंधू राक्षसाचा वध करावा आणि त्यासाठी त्याचा वध करण्यासाठी गणपती मयुरावर म्हणजेच मोरावर आरूढ होऊन इथे आले आणि त्यांनी त्या सिंधू राक्षसाचा वध केला आणि म्हणूनच या गणपतीला मयुरेश्वर असंच म्हणतात। त्याचबरोबर या गावात मोरांची संख्या जास्त आहे आणि म्हणून या गावाला मोरगाव असं म्हणतात। गाभाऱ्यातली मूर्ती अत्यंत आकर्षक आणि सुबक असून ही जी मूर्ती आहे ती बैठी आणि डाव्या सोंडेची आहे। मूर्तीच्या डोक्यावर नागाचा फणा पाहायला मिळतो, तर मूर्तीच्या डावीकडे आणि उजवीकडे रिद्धी-सिद्धी पाहायला मिळतात।
आपण मयुरेश्वर मंदिराच्या मागच्या बाजूला आहोत। तर असं म्हणतात की मयुरेश्वराची ही जी मूर्ती आहे ते ब्रह्मदेवाने दोनदा निर्माण केली। तर पहिल्यांदा जी मूर्ती निर्माण केली होती तर सिंधू या राक्षसाने ती नेस्तनाभूत केली, त्यानंतर त्यांनी दुसरी मूर्ती बनवली। तर असं म्हणतात की ही जी मंदिरामध्ये जी मूर्ती आहे ती आताची खरी मूर्ती नसून ती खरी मूर्ती आहे ब्रह्मदेवाने बनवलेली, ती आत्ताच्या मूर्तीच्या मागे आहे। तेव्हा ती जी मूर्ती आहे खरी मूर्ती ती असं म्हणतात की बारीक वाळू, लोखंडाचे कण आणि हिरे याने बनवलेली आहे। आताच आपण मोरया गोसावींचं दर्शन घेतलं। तर मोरया गोसावींचं जे मंदिर आहे त्याच्या मागच्याच बाजूला आपल्याला नवग्रहाची मूर्ती जी आहे ती पाहायला मिळते। त्याचबरोबर तिथे पुढे कृष्ण चतुर्थी आणि कल्पवृक्ष यांचंही मंदिर आहे। तर हे जे मंदिर आहे ते संपूर्ण काळ्या पाषाणामध्ये बांधलेलं असून बहामनी काळातलं याचं बांधकाम आहे, अतिशय पुरातन असं याचं बांधकाम आहे। त्याचबरोबर या मंदिराला 50 फूट उंचीची जी आहे सुरक्षित तटबंदी आपल्याला पाहायला मिळते। तर गावाच्या मध्यभागी असलेल्या या देवळाला आपल्याला चारही बाजूंनी मनोरे पाहायला मिळतात। तर मोगलाई काळात या मंदिराचं संरक्षण व्हावं म्हणून या मंदिरालाही आपल्याला मशिदीसारखा आकार दिल्याचा पाहायला मिळतो। तर अशा प्रकारे आपण स्वयंभू आणि अष्टविनायकातील प्रथम असलेल्या मोरगावच्या मोरेश्वराचं दर्शन घेतलं आणि या गणपतीबद्दल आणि या ठिकाणाबद्दल संपूर्ण माहिती समजावून घेण्याचा प्रयत्न केला। तेव्हा ही माहिती जर आपल्याला आवडली असेल, हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर आम्हाला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही आपल्यापर्यंत आणू शकतो। तोपर्यंत आपण दिलेल्या वेळेसाठी धन्यवाद आणि पुन्हा भेटूयाच अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।